याला काय म्हणतात, नोज म्हणतात. याला काय म्हणतात, नोज. ठीक आहे. तर ही झाली नोजची डायग्राम. त्यानंतर या ठिकाणी हा जो पार्ट दिलेला आहे हा काय, माउथ. हा काय, माउथ. माउथ. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी डायग्राम दिलेली आहे या ठिकाणी, हा थर्ड बॉक्स दिसून राहिला, याला म्हणतात लॅरॅक्स. काय म्हणतात, लॅरॅक्स. ठीक आहे. मी प्रत्येकाचे फंक्शनसुद्धा सांगेल. त्याच्यानंतर त्याच्या थोडं खाली आले तुम्ही तर याला म्हणतात ट्रॅकिया. त्याला काय म्हणतात, ट्रॅकिया. ठीक आहे. याला म्हणतात ट्रॅकिया. त्याच्यानंतर हा जो भाग आहे, हा भाग आहे आपला फुफ्फुस. त्याला आपण इंग्रजीत म्हणतो लंग्स. काय म्हणतो त्याला, लंग्स. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे याला म्हणतात ब्रॉन्की आहे. ठीक आहे. हा ब्रॉन्की आहे. ठीक आहे. किंवा ब्रॉन्कीसुद्धा म्हणतात, ब्रॉन्की. ठीक आहे, ब्रॉन्की. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे, हा खालचा पार्ट, हा आहे इथे, याला म्हणतात डायफ्राम. ठीक आहे, डायफ्राम. ठीक आहे. आणि हा जो भाग आहे याला म्हणतात ऑल्व्हिओलस. याला काय म्हणतात, ऑल्व्हिओलस. ठीक आहे. ही पूर्ण डायग्राम आता तुमच्या समोर मी याचं जे लेबलिंग आहे ते केलेलं आहे. ठीक आहे. आता या डायग्रामचं लेबलिंग आपल्याला करायला सांगितलं होतं, तर आपण हे डायग्रामचं लेबलिंग केलं. तर याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या एकदा. स्क्रीनशॉट काढायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. काढला का स्क्रीनशॉट, स्क्रीनशॉट काढला का. मग आता याला मी थोडंसं एक्सप्लेन करतो की कशा प्रकारे ही डायग्राम काम करते. ठीक आहे. आता पहा, इथे काय म्हटलेलं, ऑब्झर्व. ठीक आहे. आता इथे हे म्हटलेलं आहे, इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम रेस्पिरेशन अकर्स ॲट टू लेवल्स, ॲज बॉडी अँड सेल्युलर लेवल. आता बॉडीच्या लेवलवर रेस्पिरेशन कसं होते, तर तुम्ही या ठिकाणी पाहिलं की नोज आहे, माउथ आहे, लॅरेक्स आहे, ब्रॉन्काय आहे, ट्रॅकिया, लंग्स, डायफ्राम. हे सर्व जे पार्ट्स आहे हे पार्ट्स वर्क करतात आणि आपलं रेस्पिरेशन बॉडीच्या लेवलला होते. ठीक आहे. म्हणजे बॉडीमध्ये हे होते. आता बॉडीमधला सर्वात स्मॉलेस्ट युनिट काय आहे, सेल आहे. आहे ना. बॉडीमधला सर्वात स्मॉलेस्ट यूनिट क्या है, सबसे छोटा यूनिट क्या है, सेल है. ठीक है. तर रेस्पिरेशन में हम मुख्यत्वे दोन गोष्टी आपण पाहतो. लहान मुलाला विचारलं रेस्पिरेशन काय आहे, तर ऑक्सिजन. ऑक्सिजन काय करतो आपण, आत घेतो आणि काय सोडतो, कार्बन डायऑक्साईड. काय सोडतो, कार्बन डायऑक्साईड. एवढं समजलं, एवढं समजलं का. हां, एवढं समजलं. तर याला काय करतो आपण, याला जो तुमचा जो कार्बन डायऑक्साईड आहे त्या कार्बन डायऑक्साईडला काय करतो, बाहेर सोडतो. ठीक आहे. तर हे कुठे होते, हे कोणत्या जागेवर होते, बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग. म्हणजे शरीर आणि त्याच्या अवतीभोवतीचं वातावरण. ठीक आहे. इन केस ऑफ रेस्पिरेशन अकरिंग ॲट बॉडी लेवल. तर हे कोणत्या लेवलला ऑकर होऊन राहिलं, बॉडी लेवलला. कोणत्या लेवलला ऑकर होऊन राहिलं, बॉडी लेवलला. कोणत्या लेवलला ऑकर होऊन राहिलं, बॉडी लेवलला. आलं का लक्षात, बॉडी लेवलला. इन केस ऑफ रेस्पिरेशन ॲट सेल्युलर लेवल. आता सेल्युलर लेवलला काय होते, सेलच्या लेवलला काय होते, फूडस्टफ्स आर ऑक्सिडाइज आयदर विथ और विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे. फूडस्टफ्स. आता फूडस्टफ तुम्ही काय काय फूडस्टफ्स आहे तुमचे, फूडस्टफ कोणते कोणते आहे, फूडस्टफ कोणते कोणते आहे, कोणते कोणते अन्न खाता तुम्ही, व्हेजिटेबल्स खाता, फ्रूट्स खाता, है ना. मेटल्स खाता का, खाता, खाता मेटल्स खाता, एन ए,
Cl. Na is metal. Na is metal है ना, सोडियम मेटल है ना, सोडियम मेटल है की नहीं है, सोडियम मेटल आहे ना, आवाज येत आहे माझा, आवाज येत आहे का, हा. तर ऑक्सिडाइज आयदर विथ और विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन. तर हे जे फूडस्टफ आहे, या फूडस्टफमध्ये असणारे जे काही कंटेंट आहे, या फूडस्टफला ऑक्सिडाइज केले जाते, एकतर ऑक्सिजनच्या मदतीने किंवा विदाउट ऑक्सिजन. ठीक आहे. आता इथे आपल्याला विचारलेलं आहे, काही प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. काय विचारलेलं आहे, हाऊ मेनी ॲटम्स ऑफ सी, एच अँड ओ, हाऊ मेनी ॲटम्स ऑफ सी, एच अँड ओ, हाऊ मेनी ॲटम्स ऑफ सी, सी स्टँड्स फॉर, सी स्टँड्स फॉर सांगा, कार्बन. एच एच हा, एच कशासाठी आहे, हायड्रोजन, करेक्ट. अँड ओ इज फॉर ऑक्सिजन. ठीक आहे. हा, रिस्पेक्टिवली प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज. आता ग्लुकोजचा जर एक मी मॉलिक्यूल घेतला, ग्लुकोजचा काय घेतला, एक मॉलिक्यूल घेतला, काय घेतला, ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल. तर या ग्लुकोजच्या मॉलिक्यूलमध्ये मला, ग्लुकोजच्या मॉलिक्यूलमध्ये मला सी किती मिळेल, एच किती मिळेल, आणि सी, एच आणि अजून काय सांगितलं, ओ. तर जसं मी समजा आता ग्लुकोजचा मॉलिक्यूल इथे लिहितो, आता मला सांगा सी किती भेटले, 6, एच किती मिळाले, 12 आणि ओ किती मिळाले, 6. ठीक आहे. म्हणजे इन वन मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज हाऊ मेनी एटम्स ऑफ कार्बन, 12. तर मग मी तर इथं 6च लिहिले. हा, किती आहेत मग, 6. हा, 6 ॲटम ऑफ कार्बन, 12 ॲटम्स ऑफ हायड्रोजन अँड 6 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. एवढं सर्व जर हे मिळालं एका ह्याच्यात, आपण जर याला पॅक केलं, तर आपल्याला कोणता मॉलिक्यूल भेटतो, ग्लुकोजचा. कोणता मॉलिक्यूल भेटतो, ग्लुकोजचा. एवढं लक्षात आलं का, एवढं लक्षात आलं. हां, म्हणजे काय की हे झालं या प्रश्नाचं उत्तर. मग आपण काय लिहू, देअर आर 6 ॲटम्स ऑफ कार्बन, 12 ॲटम्स ऑफ हायड्रोजन अँड 6 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज. एवढं समजलं. म्हणजे ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल जर आपण घेतला, त्यामध्ये एवढे ॲटम्स राहतील, कार्बनचे 6, हायड्रोजनचे 12 आणि ऑक्सिजनचे 6. एवढं समजलं, एवढं समजलं का, ओके. देन आवर सेकंड क्वेश्चन, which types of chemical bonds are present between all these atoms. कोणत्या टाईपचे केमिकल बॉन्ड्स राहतील या ॲटम्समध्ये. तर हे जे ॲटम्स आहे, हे ॲटम्स कोव्हॅलंट बॉन्डनी, कोव्हॅलंट बॉन्डनी अटॅच असतात. कोणत्या बॉन्डनी, कोव्हॅलंट बॉन्ड. कोणत्या बॉन्डनी अटॅच असतात, कोव्हॅलंट बॉन्ड. दुसरा कोणता बॉन्ड येते, एक दुसरा कोणता बॉन्ड येते, आयनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड, व्हेरी गुड. कोणता येते, आयोनिक बॉन्ड. पण हे जे ॲटम्स आहे, हे ॲटम्स कशाने अटॅच असतात, कोव्हॅलंट बॉन्डनी. आलं का लक्षात, कोव्हॅलंट बॉन्डनी अटॅच असतात. आता कोव्हॅलंट बॉन्डनीच का अटॅच असतात, हे दुसऱ्या बॉन्डनी का अटॅच राहत नाही, हा नंतरचा विषय आहे. ठीक आहे. तर आता थर्ड क्वेश्चन पाहू. थर्ड क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे, in terms of chemistry, what happens actually when a molecule is oxidized. मॉलिक्यूल ऑक्सिडाइज होणे म्हणजे काय, मॉलिक्यूल ऑक्सिडाइज होणे म्हणजे काय. समजा इथे मी एक मॉलिक्यूल लिहिला, मी काय लिहिला, एक मॉलिक्यूल लिहिला. आता मॉलिक्यूल कशाचा बनलेला आहे, मॉलिक्यूल कशाचा बनलेला आहे, मॉलिक्यूल कशाचा बनतो, ॲटम्सचा, है ना.
ॲटम्स कम टुगेदर टू फॉर्म मॉलिक्यूल. ठीक आहे. आता या ठिकाणी जर मॉलिक्यूल ऑक्सिडाइज होऊन राहिला म्हणजे काय होऊन राहिला, एक तर याच्यामध्ये काय चालला, ऑक्सिजन. एक तर हा काय करून राहिला, ऑक्सिजन घेऊन राहिला, किंवा हा काय करून राहिला, ऑक्सिजन लूज करून राहिला. ठीक आहे. इट गेन ऑक्सिजन ॲटम और इट लुजेस इलेक्ट्रॉन. इट लुजेस इलेक्ट्रॉन. एवढं समजलं? एवढं समजलं का? हां, ठीक आहे. तर पहा आता समोर काय म्हणते, समोर आता आपण पाहू खालचा पॅरेग्राफ. दिसून राहिला सर्वांना? एक मिनटं, मी थोडंसं याला तिरपं करतो. आता व्यवस्थित दिसत आहे? आता इथं काय म्हटलेलं आहे, दिसून राहिलं? दिसत आहे का? हॅलो. हां. Carbohydrates of the food that we consume every day are mainly utilized for the production of energy required for daily need. आपल्या शरीराला जी काही रोजच्या कामासाठी एनर्जी पाहिजे, चालणे, फिरणे, श्वास घेणे, है ना, सर्व जे काही वर्क आपण करतो त्याच्यासाठी जी एनर्जी पाहिजे ती एनर्जी आपल्याला कार्बोहायड्रेट पासून मिळते. ठीक आहे. याचा मेनली युटिलायझेशन होते कशासाठी, फॉर एनर्जी प्रोडक्शन. ठीक आहे. एनर्जी प्रोडक्शनसाठी युटिलायझेशन होते. धिस एनर्जी इज ऑप्टेंड इन द फॉर्म ऑफ एटीपी. ही एनर्जी कशाच्या फॉर्ममध्ये होते, एटीपीच्या फॉर्ममध्ये. एटीपी म्हणजे अडिनोसिन ट्राय फॉस्फेट. एटीपी म्हणजे अडिनोसिन ट्राय फॉस्फेट. एवढं लक्षात आलं? एटीपी म्हणजे अडिनोसिन ट्राय फॉस्फेट. फॉर दिस पर्पज ग्लुकोज, a type of carbohydrate, is oxidized. Glucose, a type of carbohydrate, is oxidized step by step in the cells. म्हणजे ग्लुकोज. आता ग्लुकोज काय आहे, ग्लुकोज काय आहे पहा, असं समजवतो मी तुम्हाला. ग्लुकोज काय, ग्लुकोज इथे दिलेलं आहे ना. ग्लुकोज कुठं गेलं, हा, फॉर दिस पर्पज ग्लुकोज या ठिकाणी दिलेला आहे ना आपल्याला, की हे दिलेलं आहे ग्लुकोज. ग्लुकोज, अ टाइप ऑफ कार्बोहायड्रेट, इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन द सेल्स. दिस इज कॉल्ड सेल्युलर रेस्पिरेशन. दिस इज कॉल्ड सेल्युलर रेस्पिरेशन. म्हणजे काय की सेलमध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होऊन राहिलं, यालाच आपण काय म्हणतो, सेल्युलर रेस्पिरेशन. काय म्हणतो, सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन अकर्स अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय टू मेथड. आता दोन मेथडने सेल्युलर रेस्पिरेशन होते. कोणती कोणती मेथड आहे, एक आहे एरोबिक रेस्पिरेशन आणि दुसरी कोणती आहे, अनएरोबिक रेस्पिरेशन. आलं का लक्षात? एक आहे एरोबिक रेस्पिरेशन आणि दुसरी कोणती आहे, अनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय इन्व्हॉल्व राहते, ऑक्सिजन, आणि अनएरोबिक मध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व राहत नाही. ठीक आहे. तर इन एरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज इज ऑक्सिडाइज इन 3 स्टेप्स. आता आपण काय काय पाहणार आहोत, एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोज किती स्टेप मध्ये ऑक्सिडाइज होऊन राहिलं, 3 स्टेप्स मध्ये. किती स्टेप्स मध्ये, 3 स्टेप्स मध्ये. आलं का लक्षात? किती स्टेप्स मध्ये ऑक्सिडाइज होऊन राहिलं, 3 स्टेप्स मध्ये. मग त्या 3 स्टेप कोणत्या कोणत्या आहेत, एक आहे ग्लायकोलिसिस, दुसरी आहे ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल आणि तिसरी आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. आलं का लक्षात? आलं का लक्षात? हॅलो, आवाज येत आहे? हॅलो, हां, आवाज येत आहे का? आवाज येत आहे? हां. तर आता पहा या ठिकाणी आपण एक मिनिट. तर पहा या ठिकाणी आपण हे पाहणार आहे, पहिले ग्लायकोलिसिस म्हणजे काय. प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस अकर्स इन सायटोप्लाझम. आता सेल जर पाहिला तुम्ही, सेलमध्ये सायटोप्लाझम असतो, आहे ना. सेलमध्ये काय असतो, सायटोप्लाझम.
A molecule of glucose is oxidized step by step in the process, and two molecules of each pyruvic acid, ATP, NADH2 and water are formed. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे, स्टेप बाय स्टेप मध्ये प्रोसेस होते आणि टू मॉलिक्युल्स ऑफ इच म्हणजे दोन मॉलिक्युल पायुरिक ॲसिडचे, दोन ATPचे, दोन NADH2चे आणि दोन वॉटर. ठीक आहे, असे मॉलिक्युल्स या ठिकाणी फॉर्म होतात. आता मॉलिक्युल्स ऑफ पायुरिक ॲसिड फॉर्म इन दिस प्रोसेस. आता पहा आपण कशाची बोलून राहिलो, आता पायुरिक ॲसिडचं. कशाचं बोलून राहिलो, पायुरिक ॲसिडचं. जे या प्रोसेसमध्ये फॉर्म होतात आर कन्वर्टेड इनटू मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम ए. कशामध्ये कन्वर्ट होतात, ॲसिटिल कोएन्झाइम ए. त्यानंतर टू मॉलिक्युल्स ऑफ NADH2 and two molecules of CO2 are released during this process. मग आधी या प्रोसेसमध्ये काय होऊन राहिलं की दोन मॉलिक्युल NADH2 रिलीज होऊन राहिले म्हणजे त्याच्यातून बाहेर निघून राहिले आणि CO2 रिलीज होऊन राहिले. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे, एवढं समजलं का, एवढं समजलं. हॅलो. हां, त्यानंतर ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल. तर यालाच नाव दिलेलं आहे कर्ब सायकल. व्हेरी इम्पॉर्टंट सायकल, अतिशय इम्पॉर्टंट सायकल आहे. आणि या सायकलशी संबंधित मी तुम्हाला एक मॅप म्हणजे ब्रेन मॅप तो तुम्हाला मी सेंड करणार आहे हे झाल्यानंतर. ठीक आहे, तुम्ही तो मॅप जसच्या तसा जर तुम्ही पाठ करा किंवा लिहून काढा तर तुम्हाला ते कर्ब सायकल जी आहे, आणि ही 11वी 12वी मध्ये सुद्धा अभ्यासाला आहे. आलं का लक्षात, 11वी 12वीला मोस्ट इम्पॉर्टंट कर्ब सायकल. ठीक आहे, तर पहा बोथ मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटिल को ए, ठीक आहे, म्हणजे कोएन्झाइम ए एंटर द मायटोकॉन्ड्रिया. आता मायटोकॉन्ड्रियाला काय म्हणतात, पॉवर हाऊस ऑफ सेल. ठीक आहे, तर हे जे आपल्याला मॉलिक्यूल मिळालं पहिल्या स्टेपमध्ये ग्लायकोलिसिसमध्ये, कोणतं मिळालं, ॲसिटिल को ए. आणि हे जे मॉलिक्यूल आहे हे कशामध्ये एंटर झालं, आता दुसऱ्या प्रोसेसमध्ये कर्ब सायकलमध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये. कशामध्ये एंटर झालं, मायटोकॉन्ड्रियामध्ये. तर समोर काय म्हणतोय, सायक्लिक चेन ऑफ रिॲक्शन कॉल्ड ॲज ट्रायबोक्सिलिक ॲसिड सायकल. आता ही चेन रिॲक्शन आहे, पण ही कशी आहे, सायक्लिक चेन रिॲक्शन आहे. कशी आहे, सायक्लिक. कशी आहे, सायक्लिक चेन रिॲक्शन आहे. ठीक आहे, तर ही चेन रिॲक्शन यालाच काय म्हटलेलं आहे, ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल इज ऑपरेटेड ऑन इट इन द मायटोकॉन्ड्रिया. कशावर ऑपरेट होऊन राहिली ही, ॲसिटिल कोएन्झाइम ए वर. ठीक आहे, काय ऑपरेट होऊन राहिली, सायक्लिक चेन रिॲक्शन. यालाच काय म्हटलेलं आहे, ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल. आणि कुठे ऑपरेट होऊन राहिली, मायटोकॉन्ड्रियामध्ये. कारण ॲसिटिल कोएन्झाइम ए कशामध्ये गेला, मायटोकॉन्ड्रियामध्ये. ठीक आहे, ॲसिटिल पार्ट ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज. पहा मी तुम्हाला एक एक शब्द एक एक लाईनचा अर्थ सांगत आहे. ॲसिटिल जो पार्ट आहे, ॲसिटिल इथं बा, इथं काय म्हटलेलं आहे, ॲसिटिल कोएन्झाइम ए, त्यामधला हा जो पार्ट आहे कोणता, ॲसिटिल, हा जो पार्ट आहे ॲसिटिल पार्ट ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम ए इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज. या ठिकाणी काय होतं, तो सेकंड स्टेपमध्ये तो कम्प्लिटली ऑक्सिडाइज होते. आता ऑक्सिडाइज होणे म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, ऑक्सिडाइज होणे म्हणजे काय, ऑक्सिडाइज होणे म्हणजे काय सांगा पटकन, ऑक्सिडाइज होणे म्हणजे काय. ऑक्सिडाइज होऊन राहिलं याचा अर्थ काय आहे, एक तर त्याच्यामधून ऑक्सिजन गेन होऊन राहिला किंवा एक इलेक्ट्रॉन लूज होऊन राहिला. ठीक आहे, थ्रू दिस सायक्लिकल प्रोसेस, या सायक्लिकल प्रोसेसमध्ये. अँड मॉलिक्युल्स
CO2, H2O, NADH2, FADH2 आर डिराइव्ड. डिराइव्ड म्हणजे काढणे, त्यामधून ते निघाले. कोणते कोणते? CO2 निघाला, H2O निघाला, NADH2 निघाला, FADH2 निघाला. हा त्या प्रोसेसमधून हे बाहेर पडले. ठीक आहे. त्यानंतर आता या ठिकाणी त्यानंतर काय म्हणते की समोरची कोणती स्टेप आली? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. कोणती चेन आली? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. आता इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन काय म्हणते पहा. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन काय म्हणून राहिली पहा. Molecules of NADH2 and FADH2 formed during all above process. आता वरची जी प्रोसेस झाली आपली, त्या प्रोसेसचं नाव काय होतं सांगा? काय होतं? ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. काय होतं? काय होतं? हा. मग त्या प्रोसेसमध्ये काय झालं? NADH2 मिळाला, FADH2 मिळाला, है ना. ड्युरिंग ऑल अबव प्रोसेस म्हणजे वरतून ज्या दोन प्रोसेस होत आल्या त्याच्यामधून आपल्याला NADH2 आणि FADH2 मिळाला. ठीक आहे. फॉर्म ड्युरिंग ऑल अबव प्रोसेस पार्टिसिपेट इन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन ड्यू टू दिस. आता हे कशामध्ये पार्टिसिपेट होऊन राहिले दोघं जण? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन मध्ये. पहा या रिॲक्शनचं नाव काय? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. म्हणजे यामध्ये काय ट्रान्सफर होईल? इलेक्ट्रॉन कुठेतरी ट्रान्सफर होणार आहे. ठीक आहे. ड्यू टू धिस 3 मॉलिक्युल्स ऑफ ATP. आता बघा हे दोन यामध्ये पहिल्या दोन स्टेपमध्ये फॉर्म झाले आणि हे कशामध्ये पार्टिसिपेट करून राहिले? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन मध्ये. आता ह्या दोघांच्या इन्व्हॉल्वमेंटमुळे ड्यू टू धिस 3 molecules of ATP are obtained from each NADH2 molecule and 2 molecules of ATP from each FADH2 molecule. काय म्हटलं बा? ड्यू टू धिस. आता दोन आहेत इथे, दोन गोष्टी आहे. एक काय आहे? NADH2 आणि दुसरी काय आहे? N हा कॅपिटल आहे, FADH2. तर याच्यामधून आपल्याला किती मिळून राहिले? NADH2 मधून 3 मॉलिक्यूल है ना, आणि FADH2 मधून 2 मॉलिक्यूल. ठीक आहे. पहा इथे दिलेला आहे. ड्यू टू धिस 3 molecules of ATP आर ऑब्टेन फ्रॉम इच NADH2. म्हणजे NADH2 मधून 3 मॉलिक्यूल ऑफ ATP आणि FADH2 मधून 2 मॉलिक्यूल ऑफ ATP. आलं का लक्षात? आलं का लक्षात? हॅलो, एवढं लक्षात आलं का? एवढं लक्षात आलं का? पटकन सांगा. हा. मग आता आपल्याला या ठिकाणी हा ओके ओके. मग इथे 3 मॉलिक्यूल ऑफ ATP NADH2 कडून मिळाले, 2 मॉलिक्यूल ऑफ ATP FADH2 कडून मिळाले. ठीक आहे. बिसाइड्स ATP. आता नुसतं ATPच मिळालं का? नाही. वॉटर मॉलिक्यूल ऑल्सो आर ऑल्सो फॉर्म इन दिस प्रोसेस. या प्रोसेसमध्ये काय मिळालं अजून? वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल म्हणजे काय? H2O. वॉटर मॉलिक्यूल म्हणजे काय? H2O. एवढं लक्षात आलं? ठीक आहे. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन इज ऑपरेटेड इन मायटोकॉन्ड्रिया ओनली. जर असा प्रश्न आला, समजा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर क्वेश्चन पेपर आला आणि असा प्रश्न आला की सांगा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन कुठे घटित होते, व्हेअर इट हॅपन्स, तर याचं उत्तर काय राहील? ऑपरेटेड इन मायटोकॉन्ड्रिया. कुठं होती ती? मायटोकॉन्ड्रिया. आलं लक्षात? हे सर्व प्रोसेस कुठं होऊन राहिली? ही होऊन राहिली मायटोकॉन्ड्रिया. कुठं होऊन राहिली? मायटोकॉन्ड्रिया. कुठं होऊन राहिली? मायटोकॉन्ड्रिया मध्ये होऊन राहिली. आलं का लक्षात? कुठं होऊन राहिली?
मायटोकॉन्ड्रियामध्ये होऊन राहिली. ठीक आहे. दस अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज. आणि ह्या 3 स्टेप गेल्यामुळे या 3 स्टेप मधून हा ग्लुकोजचा मॉलिक्यूल कम्प्लिटली ऑक्सिडाइज झाला एरोबिक रेस्पिरेशनमुळे. कशामध्ये? एरोबिक रेस्पिरेशन मध्ये. एरोबिक म्हणजे ऑक्सिजनच्या इंटेक मध्ये. ठीक आहे, ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये. आता मॉलिक्युल्स ऑफ CO2 अँड H2O आर प्रोड्यूस ड्युरिंग अलॉंग विथ एनर्जी. आता जसं तुमचं ही एनर्जी होऊन राहिलेली आहे, म्हणजे हा मॉलिक्यूल ग्लुकोजचा ऑक्सिडाइज झाला, तुम्हाला काय मिळाले? शेवटी एटीपी मिळालं. एटीपी मिळालं ना, तर एटीपी मिळालं, तर एटीपी सोबतच तुम्हाला काय मिळालं? तुम्हाला कार्बन डायऑक्साईड मिळाला, तुम्हाला H2O मिळाला. आलं लक्षात? आलं का लक्षात? काय काय मिळालं तुम्हाला? CO2 मिळाला आणि H2O मिळाला. ठीक आहे. म्हणजे ग्लुकोजच्या ऑक्सिडेशन प्रोसेसमध्ये आपल्याला काय मिळतं? एटीपी मिळतं आणि CO2 मिळतं आणि H2O मिळतं. एवढं लक्षात आलं का? एवढं लक्षात आलं का? एवढं लक्षात आलं? ओके ओके ओके, नो प्रॉब्लम नो प्रॉब्लम. अभी आगे देखते हैं. ठीक है, अभी देखो, ये सबसे इंपॉर्टेंट चीज है. काय के हिसाब से अगर आपको बनने का है, क्या बनने का है? डॉक्टर. डॉक्टर. हाँ, डॉक्टर अगर बनना है तो ये चीज़ें जो है छोटी छोटी चीज़ें हैं, लेकिन ये बहुत इंपॉर्टेंट है. ठीक है, क्योंकि ये चीज़ें इसलिए इंपॉर्टेंट है, ये चीज़ें हम 11th में, 12th में, और ये तो जान दो 10th में भूल जाते हैं आखिरी में. ठीक है. अगर मैंने तुमको पूछा है व्हाट इज एनएडी, क्या, तो एनएडी का लॉन्ग फॉर्म है निकोटिनामाइड एडिनाइन डाई न्यूक्लियोटाइड. क्या है? निकोटिनामाइड एडिनाइन डाई न्यूक्लियोटाइड. एफएडी का फॉर्म, जो फुल फॉर्म है वो है फ्लैविन एडिनाइन डाई न्यूक्लियोटाइड. ठीक है. बोथ कोएंजाइम्स आर फॉर्म इन द सेल्स एंड यूज्ड इन द सेलुलर रेस्पिरेशन. ये जो दोनों एंजाइम्स है, दीज टू आर एंजाइम्स. ठीक है. ये कहाँ पे बन रहे हैं? सेल में बन रहे हैं. और कहाँ पे यूज हो रहा है? सेलुलर रेस्पिरेशन में यूज हो रहा है. इतना समझ में आया आपको? अरे आलं का बाबा? हाँ, ओके ओके ओके. नाउ एटीपी, व्हाट इज एटीपी? तो एटीपी का तो मैंने लॉन्ग फॉर्म बताया था आपको, अडिनोसिन ट्राइफॉस्फेट. ठीक है, अडिनोसिन ट्राइफॉस्फेट. अब इसको देखो क्या बोला गया, एनर्जी रिच मॉलिक्यूल. क्या बोला गया? एनर्जी रिच. रिच यानी, रिच यानी भरपूर. रिच यानी भरपूर, उसके अंदर एनर्जी बहुत है. ठीक है, ये मॉलिक्यूल में एनर्जी बहुत है. ठीक है. एंड एनर्जी स्टोर्ड इन द बॉन्ड्स बाय विच फॉस्फेट ग्रुप्स आर अटैच टू इच अदर. एक मिनिट तुम्ही चालू ठेवा. अरे दार ओढून घे बरं, ते दार ओढून घे. तो देखो, adenosine triphosphate is energy rich molecule. एक मिनिट चालू ठेवा. आता कसं आहे, घरी असल्यामुळं थोडासा कल्ला होते. भाजीच्या संबंधित थोडंसं म्हणजे प्रत्येकजण हे देते की कोणती भाजी केली पाहिजे. तर मी मॅडम जे आहेत आमच्या इथे, त्यांना मी सांगत आहे की तुम्ही दरवाजा लॉक करून घ्या, म्हणजे आपल्याला आवाज येणार नाही आणि तुमची भाजी व्यवस्थित होईल. हां, ठीक आहे. आवाज येता माझा? चला. तर अडिनोसिन ट्रायफॉस्फेट इज एनर्जी रिच मॉलिक्यूल. अडिनोसिन ट्रायफॉस्फेट काय म्हणतंय? एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे. कसा आहे तो? एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे. And energy stored in the bonds by which phosphate groups are attached to each other. These molecules are stored in the cells as per need. जशी तुमची गरज आहे, म्हणजे तुमच्या शरीराला जशी गरज आहे तशा प्रमाणात ते जे एटीपी आहे ते तुमच्या सेल्समध्ये स्टोअर्ड राहतात. ठीक आहे. केमिकली एटीपी इज ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल. एटीपी काय? ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल आहे.
फॉर्म फ्रॉम अडिनोसिन रायबोन्यूक्लियोटाइड. कशापासून बनलेला आहे? अडिनोसिन रायबो न्यूक्लियोटाइड. ठीक आहे, सॉरी न्यूक्लियोसाइड. ठीक आहे, न्यूक्लियोटाइड नाही, न्यूक्लियोसाइड. इट कंटेन्स नायट्रोजिनियस कंपाऊंड एडिनाइन पेंटोस शुगर. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे? कोणतं कंपाऊंड? नायट्रोजिनियस. कोणतं कंपाऊंड? कोणतं कंपाऊंड म्हटलेलं आहे? नायट्रोजिनियस कंपाऊंड, म्हणजे त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे. अडिनाइन पेंटोस शुगर, रायबोस अँड 3 फॉस्फेट ग्रुप्स. काय काय त्याच्यात? अडिनाइन पेंटोस शुगर आहे, रायबोस आहे आणि 3 फॉस्फेटचे ग्रुप आहे. ॲज पर द नीड एनर्जी इज डिराइव्ड बाय द ब्रेकिंग द फॉस्फेट बॉन्ड. आता त्याच्यामध्ये जे फॉस्फेट बॉन्ड आहे ते ब्रेक झाले की तुम्हाला काय मिळते? एनर्जी मिळते. ठीक आहे, हेन्स एटीपी इज कॉल्ड एनर्जी करन्सी. आणि म्हणूनच एटीपीला काय म्हटलं गेलेलं आहे? एनर्जी करन्सी. आणि हा जो पूर्ण पार्ट आहे तुमचा खूप इम्पॉर्टंट आहे, अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे. आलं का लक्षात? व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. म्हणून हा पार्ट वाचून काढायचा. ठीक आहे, वाचून काढायचा, तुमच्या लक्षात येऊन जातं. आता एटीपी एनर्जी करन्सी कशी आहे ही या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. ठीक आहे, आता पहा, आपण पाहून घेऊ याला एकदा. पहा, आता या ठिकाणी तुम्हाला ते व्यवस्थित दिसून राहिलं असेल तर पहा, हे काय आहे? एडिनाइन. ठीक आहे, रायबोस. ठीक आहे, आता एटीपीला काय दाखवलेलं आहे? इथं सेल सारखं दाखवलेलं आहे. ठीक आहे, आता जेव्हा या ठिकाणी काही केमिकल रिॲक्शन होईल, कुठेतरी बॉन्ड ब्रेक होतील, तर तुम्हाला काय मिळेल? एनर्जी मिळेल. ठीक आहे, आणि इथे काय झाली? तुमची एनर्जी संपली आहे ना. मग इथे काय झालं? फॉस्फेट बॉन्ड विथ मोर एनर्जी. या ठिकाणी बघा, फॉस्फेट बॉन्ड विथ मोर एनर्जी. ठीक आहे, आता हा एडेनाइन इथे आला. ठीक आहे, रायबोस जसा जसा आहे. आणि इथे काय झालं? इथे हे जे फॉस्फेट बॉन्ड आहे ते काय झाले? ब्रेक झाले. काय झाले? ब्रेक झाले. आता ब्रेक झाल्याबरोबर काय रिलीज झालं? या ठिकाणी एनर्जी रिलीज झाली. एनर्जी रिलीज झाली म्हणजे एटीपीचं कशामध्ये कन्व्हर्शन झालं? एडीपी मध्ये. कशामध्ये झालं? एडीपी मध्ये. आलं लक्षात? हे लक्षात ठेवायचं, एटीपी जर कन्व्हर्शन एडीपी मध्ये होते म्हणजे काय होते? की त्या ठिकाणी काय होते? फॉस्फेट बॉन्ड ब्रेक होता आणि एनर्जी रिलीज होते. एवढं समजलं? एवढं समजलं का? हां, पुन्हा ऐका. एडेनाइन आणि रायबोस. एडेनाइन आणि रायबोस. ठीक आहे, या रायबोसमध्ये काय? फॉस्फेट बॉन्ड्स विथ मोर एनर्जी आहे. हे आहेत ना इथे बॉन्ड, एकमेकाला अटॅच आहेत ना इथे. तर याला काय म्हणतो आपण? एटीपी, अडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ठीक आहे, एडिनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणतो. आता जेव्हा हे बॉन्ड ब्रेक झाले, या ठिकाणी बा, या ठिकाणी ब्रेक झाले ना बॉन्ड. बॉन्ड ब्रेक झाले तर काय रिलीज झाली? एनर्जी रिलीज झाली आहे ना. मग एनर्जी रिलीज झाली तर हे जे सेल, जसं आपण पहिले कसं भरलेला असते फुल, म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी असते. तर जेव्हा एनर्जी निघून जाते तेव्हा सेल कसा होऊन जाते? अशी अशी डायग्राम येते ना तुमच्या मोबाईलमध्ये, की बा एनर्जी काय झाली. हे बा, हे इथे इथे तुम्हाला डायग्राम दिसून राहिली ना, एनर्जी कमी झाली तर. हां, मग इथे एनर्जी कमी का झाली? कारण फॉस्फेट बॉन्ड काय झाले? ब्रेक झाले आणि एनर्जी रिलीज झाली. ठीक आहे, तर याला काय म्हणतो आपण? एडीपी. काय म्हणतो आपण याला? एडीपी. आता तुम्ही जर पाहिलं की एडीपी, तर या ठिकाणी बा इथं सांगितलेलं आहे अडिनोसिन ट्रायफॉस्फेट इज एनर्जी रिच मॉलिक्यूल अँड एनर्जी इज स्टोअर्ड इन द बॉडी बाय विच फॉस्फेट ग्रुप्स आर अटॅच टू इच अदर. द मॉलिक्यूल्स आर स्टोअर्ड इन द सेल्स ॲज पर नीड. Chemically, ATP is triphosphate molecule formed from adenosine ribonucleoside. It contains a nitrogenous compound, adenine pentose sugar, म्हणजे एडिनाइन पेंटॉस शुगर. ठीक आहे, आणि सोबत काय म्हटलेलं आहे? हां, फॉर्म फ्रॉम एडिनाइन, कुठे गेलं? एक मिनिट. हां, ATP is form adenine ribonucleoside. It contains nitrogenous compound, adenine pentose sugar, रायबोस. रायबोस आला. ठीक आहे, सॉरी, ह्या या ठिकाणी बा, या ठिकाणी हा एडिनाइन आला, हा रायबोस आला. ठीक आहे, अँड 3 फॉस्फेट ग्रुप्स आले. तर हे 3 फॉस्फेट ग्रुप्स आहे, इकडे 3 आहेत, इकडे 3 आहे.
या 3 मधला हा ब्रेक झाला. ब्रेक झाल्यामुळे इथे काय झाली, एनर्जी रिलीज झाली. आलं लक्षात. तर अशा प्रकारे ही एनर्जी करन्सी, आणि म्हणूनच याला काय म्हटलेलं आहे. आता करन्सी म्हणजे काय, एक शॉर्टमध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे बा, करन्सी म्हणजे काय बा, की समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी तुम्ही एक पैशाचं बंडल आहे, ती पैशाचं बंडलला काय म्हणतो आपण, करन्सी आहे. पण जेव्हा तुम्ही खर्च करता तेव्हा त्या बंडलमधले पैसे जातात ना, पैसे गेले ना, तर पैसे गेले तर बंडल काय झालं, कमी झालं. तसंच इथं बा एटीपी, एटीपी जो आहे हा एटीपी, हा एटीपी काय झाला, एटीपी मध्ये म्हणजे या ठिकाणी त्याची जी हे आहे काय म्हणतात त्याला, जे एनर्जी आहे ती काय झाली, कमी झाली. ठीक आहे, एवढं समजलं, समजलं का एवढं. हां, मग आता समोर पहा, इथे काय म्हटलेलं आहे आपल्याला, इफ देअर इज इनसफिशियंट अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट इन बॉडी ड्यू टू एक्सेप्शनल कंडिशन. आता पहा, आता आतापर्यंत आपण काय पाहत आलो, की बघ कार्बोहायड्रेट जो आहे, कार्बोहायड्रेट हा एनर्जीचा सर्वात मोठा काय आपला स्रोत आहे. ठीक है, हमारे को कभी भी एनर्जी लगी कार्बोहाइड्रेट से हम एनर्जी लेते हैं. लेकिन अगर क्या होगा कि हमारे बॉडी में कार्बोहाइड्रेट की कमी हो गई, कार्बोहाइड्रेट की क्या हो गई, कमी हो गई. तो कार्बोहाइड्रेट की कमी अगर हो गई तो हमारे बॉडी के अंदर एनर्जी नहीं रहेंगी क्या, जीरो एनर्जी हो जाएंगी क्या, कि और कुछ दूसरा हमारे पास में पर्याय है, पर्याय आहे का आपल्याजवळ, की चला बा आता आपण दुसरा म्हणजे जसं गाडी रिझर्व लागते, तर आपण जेवढी आपल्याला पेट्रोल पाहिजे तेवढं घेतलं, मग आता आपली आपली शरीराची गाडी रिझर्ववर लागली, आपल्याला एनर्जी तर पाहिजे, मग आता कार्बोहायड्रेट नाही आहे. तर बा, इफ देअर इज इनसफिशियंट अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट, जर सफिशियंट अमाऊंटमध्ये कार्बोहायड्रेट बॉडीमध्ये नसलं, का नसेल ते सफिशियंट अमाऊंटमध्ये, ड्यू टू एक्सेप्शनल कंडिशन्स. आता काही अशा कंडिशन्स येतात की आपल्याला अन्न भेटत नाही किंवा आपण उपास करतो है ना, त्याला काय म्हणतात फास्टिंग, आणि हंगर म्हणजे भुकेलेले आहो आपण, अन्न नाही भेटलं. देन लिपिड्स अँड प्रोटीन्स आर यूज फॉर एनर्जी प्रोडक्शन. तर अशा वेळेस काय यूज होते, एक तर लिपिड्स यूज होतील किंवा प्रोटीन्स यूज होतील. कशाच्या जागेवर, कार्बोहायड्रेटच्या जागेवर. ठीक आहे, कशासाठी, एनर्जी प्रोडक्शनसाठी. म्हणजे लिपिड्समधून आपण एनर्जी घेऊ किंवा प्रोटीन्समधून घेऊ. ठीक आहे. फॅटी ॲसिड्स अँड अमिनो ॲसिड्स आर कन्वर्ट, सॉरी, इन केस ऑफ लिपिड्स, एक मिनटं. आता जर आपण लिपिड्स घेऊन राहिलो, पहिले काय घेतलं आपण, लिपिड्सचं पाहू. कार्बोहायड्रेट नाही आहे बा, लिपिड्स घेतले, तर दे आर कन्वर्टेड इनटू फॅटी ॲसिड्स. कशामध्ये कन्वर्ट होतात ते, फॅटी ॲसिड्स. आणि जर प्रोटीन घेतले, जर तुम्ही प्रोटीन घेतले, तर प्रोटीन्स कन्वर्ट होतात अमिनो ॲसिडमध्ये. कशामध्ये होतात, अमिनो ॲसिडमध्ये. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवायचं, लिपिड्स आर कन्वर्टेड इनटू फॅटी ॲसिड्स अँड प्रोटीन्स आर कन्वर्टेड इनटू अमिनो ॲसिड्स. ठीक आहे, फॅटी ॲसिड्स अँड अमिनो ॲसिड्स आर कन्वर्टेड इनटू ॲसिटिल कोएन्झाइम ए अँड एनर्जी इज ऑब्टेन्ड. म्हणजे फॅटी ॲसिड घ्या किंवा अमिनो ॲसिड घ्या, यांचं कन्वर्शन कशामध्ये होईल, ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये, आणि एनर्जी आपल्याला मिळेल थ्रू कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम ए बाय द प्रोसेस ऑफ कर्ब सायकल इन मायटोकॉन्ड्रिया. आता कर्ब सायकल आपण पाहिली है ना, सेकंड नंबरची जी स्टेप होती आपली, त्याला काय म्हटलं होतं, कर्ब सायकल. तर हे सुद्धा कुठं अटकत येत आहे. बरं, काहीच टेन्शन घेऊ नका. ज्यांना माझा आवाज अटकत येत आहे त्यांना आपल्या अकॅडमीच्या चॅनलवर तुम्हाला आजचा व्हिडिओ एक तासात भेटून जाईल. हा आपण मी जो काही शिकवला ना, हा आपल्या चॅनलला तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला लिंक त्याची येऊन जाईल तुमच्या ग्रुपला. ठीक आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्टली त्याला तिथे ॲक्सेस करू शकता. काहीच टेन्शन घेऊ नका. ज्यांना असा प्रॉब्लेम जात आहे त्यांनी काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. मी जे काही शिकवलेलं आहे ते कम्प्लीट शिकवलेला जो आपला लेसन आहे तो तुम्हाला 1 तासाचा व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. ठीक आहे, काही टेन्शन घेऊ नका बेटा. ओके, हां. तर पहा, तर ही जी कर्ब सायकल आहे, तर कुठं होतं आपण, हां, तर पहा लिपिड्स जर घेतलं तर लिपिड्सपासून काय, लिपिड्सचं कन्वर्शन कशामध्ये होऊन राहिलं, फॅटी ॲसिडमध्ये. प्रोटीन्स पासून जर एनर्जी घेऊन राहिलो आपण, तर प्रोटीन्सचं कन्वर्शन कशामध्ये होईल, अमिनो ॲसिडमध्ये. आणि
फॅटी ॲसिड आणि अमिनो ॲसिड हे कशामध्ये कन्वर्ट होतील, ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये, आणि एनर्जी मिळेल. आता ही एनर्जी कुठे मिळेल, तर याचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होईल ॲसिटिल कोएन्झाइम एचं कर्ब सायकल या प्रोसेसमध्ये. कुठे, मायटोकॉन्ड्रियामध्ये. जसं की आपलं पहिली ॲसिटिल कोएन्झाइम हे आपण कशापासून घेतलं होतं, कार्बोहायड्रेट पासून. प्रोसेस कोणती होती, ग्लायकोलिसिस, कर्ब सायकल, ह्या सर्व प्रोसेस झाल्या. तसंच या ठिकाणी सुद्धा काय, ॲसिटिल कोएन्झाइमचं जे ऑक्सिडेशन आहे ते प्रोसेस कुठे होईल, कर्ब सायकलमध्ये होईल. आणि कर्ब सायकलची प्रोसेस कुठं घटित होते, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये. इथपर्यंत समजलं तुम्हाला, इथपर्यंत समजलं का? हा. तर मग आता एक काम समोरचं पहा, आता समोर आपण पाहू थोडं. पहा समोर आपल्याला इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट, इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट, इथे सायंटिस्ट दिलेले आहे हान्स कर, इथे सायंटिस्ट दिलेले आहे हान्स कर. तबा पहा, इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. द प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस वॉज डिस्कवर्ड बाय द 3 सायंटिस्ट. आता ही इन्फॉर्मेशन जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुम्हाला नॉलेज ठेवायचं असते, एक्स्ट्रा, त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि हे नॉलेज असं नाही आहे की तुम्ही ठेवून राहिले तर काही खराब होईल. हे कुठेही विचारलं जाऊ शकते कि चलो ठीक है तुमने ग्लाइकोलिसिस पढ़ा, बताओ किसने डिस्कवर किया. ठीक है, तो 3 साइंटिस्ट थे, गुस्ताव एम्डेन, ऑट्टो मेरॉफ आणि जेकब पार्नास. ठीक आहे, हे 3 सायंटिस्ट होते. ठीक आहे, यांनी अलॉंग विथ देअर कलिग्स, म्हणजे हे तिघच होते असं नाही, यांच्यासोबत यांचे जे सहकारी होते, कलिग्स, ते सुद्धा होते. फॉर दिस पर्पज दे परफॉर्म एक्सपेरिमेंट्स ऑन मसल्स. आता याच्यासाठी त्यांनी एक्सपेरिमेंट केले. एक्सपेरिमेंट कशावर केले, मसल्सवर केले. ठीक आहे. हेन्स ग्लायकोलिसिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज, आता बघा ग्लायकोलिसिसला काय म्हटलं ते, एमडेम मेरॉफ पार्नास पाथवे, EMF पाथवे. काय म्हटलं ते, एमडेन मेरॉफ आणि पार्नास पाथवे. ठीक आहे, का बरं, कारण हे तिघांचं महत्त्वपूर्ण योगदान होतं म्हणून. द सायक्लिकल रिएक्शन ऑफ ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल वेअर डिस्कवर्ड बाय सर हान्स कर्ब. आता ही कोणी डिस्कवर केली, सर हान्स कर्बनी. ठीक आहे, आणि म्हणूनच त्याच्या नावावर ती सायकल आपल्याला माहीत आहे, त्याला काय म्हणतो आपण, कर्ब सायकल. ठीक आहे. ही हॅज बीन अवॉर्डेड नोबेल प्राइज इन इयर 1953 फॉर दिस डिस्कवरी. आलं का लक्षात. तर हे आहे, हा तुमचा फोटो आहे मिस्टर सर हान्स कर्बचा, आणि या फोटोमध्ये तुम्हाला त्याची डेटही दिलेली आहे की 1900 to 1981 या कालावधीमध्ये ते जिवंत होते. आणि त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. नोबेल पारितोषिक कशामध्ये मिळालं, तर त्यांनी कर्ब सायकलचं इन्व्हेन्शन केलं, त्याची डिस्कवरी केली त्याच्यासाठी. ठीक आहे, एवढं समजलं. त्यानंतर प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन थ्रू एरोबिक रेस्पिरेशन ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड फॅट्स. ठीक आहे, प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन. त्यानंतर अनएरोबिक रेस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑर सेल्स. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी पहा, हे जर तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की सर जो आपने बोला वही यहाँ पे होते गया. कैसा, अभी देखो शॉर्ट में मैं पूरा ये चीज आपको समझाता, आपने अच्छे से देखना. पहले तो सबसे इंपॉर्टेंट हमारे को एनर्जी कैसे मिलती, कार्बोहाइड्रेट से. कैसे मिलती, कैसे मिलती, जल्दी बताओ. एनर्जी के लिए सबसे पहली चीज हम बॉडी में क्या यूज करते, कार्बोहाइड्रेट. क्या यूज करते, हेलो हेलो, अरे हाँ, अरे झोपले का बाकीचे, काय यूज करता. येस, कार्बोहायड्रेट. सर्वात पहिले कार्बोहायड्रेट. मग कार्बोहायड्रेट जर संपलं त्याच्यानंतर लिपिड्स, आणि लिपिड्सही कमी आहे तर त्याच्यानंतर प्रोटीन. आलं का लक्षात. तर अशा प्रकारे आपण सर्वात पहिले काय बघू, कार्बोहायड्रेट. तर कार्बोहायड्रेट
कशामधून जातो? ग्लायकोलिसिस या प्रोसेसमधून जातो. ग्लायकोलिसिसमध्ये पायोरिक ॲसिड कन्वर्ट होते. पायोरिक ॲसिडपासून आपल्याला ॲसिटिल कोएन्झाइम ए मिळते. नंतर कर्ब सायकलमधून आपल्याला कार्बन डायऑक्साईड H2O आणि एनर्जी म्हणजे ATP हे आपल्याला या ठिकाणी मिळते. आलं लक्षात? आलं का लक्षात? हां. आणि जर लिपिड्समधून करून राहिलो तर लिपिड्समधून डायरेक्ट फॅटी ॲसिड्सपासून आपल्याला ॲसिटिल कोएन्झाइम ए मिळते. नंतर ॲसिटिल कोएन्झाइम एचं कर्ब सायकलमधून जेव्हा ते प्रोसेस होते तेव्हा आपल्याला कार्बन डायऑक्साईड वॉटर प्लस एनर्जी ATP या ठिकाणी मिळते. तसंच प्रोटीनमधून अमिनो ॲसिडपासून आपल्याला ॲसिटिल कोएन्झाइम ए, पुन्हा कर्ब सायकल, पुन्हा आपल्याला कार्बन डायऑक्साईड वॉटर आणि एनर्जी हे आपल्याला या ठिकाणी मिळते. एवढं समजलं? एवढं समजलं का? हॅलो. हां. देअर आफ्टर एनारोबिक रेस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम और सेल्स. आता अनएरोबिक मीन्स absence of oxygen. Anaerobic means absence of oxygen. There, here, glucose. आता ग्लुकोज, तर ग्लुकोज C6H12O6. ठीक आहे. आता आता या ठिकाणी बा ग्लायकोलिसिस, पायोरिक ॲसिड, फर्मेंटेशन, डिफरंट प्रोडक्ट्स लाईक विनेगर, विटामिन्स एक्सेट्रा आर फॉर्म व्हेरियस मायक्रोब्स. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्लुकोज, पायोरिक ॲसिड, फर्मेंटेशन, अल्कोहोल, ईस्ट. ठीक आहे. त्यानंतर ग्लुकोज, पायोरिक ॲसिड. ठीक आहे. म्हणजे ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस हे ग्लुकोज नंतर ग्लायकोलिसिसच होते बरं. काय ग्लुकोज नंतर डायरेक्ट पायोरिक ॲसिड नाही भेटत. म्हणजे ग्लुकोज ग्लायकोलिसिस पायोरिक ॲसिड, ग्लुकोज ग्लायकोलिसिस पायोरिक ॲसिड. त्यानंतर फर्मेंटेशन, लॅक्टिक ॲसिड आणि एन्थ्रोसाइड्स मसल सेल्स. ठीक आहे. तर ही सुद्धा एक प्रोसेस आहे ज्याला आपण म्हणतो अनेरोबिक रेस्पिरेशन. ठीक आहे. आता अनेरोबिक रेस्पिरेशन मी पुढच्या पार्टला एक्सप्लेन करेल. ठीक आहे मग. हॅलो. ठीक आहे का? आता तुम्हाला करायचं काय, फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे की आता जी एरोबिक रेस्पिरेशनची जी आपण प्रोसेस पाहिली, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड फॅट्स, एवढी फक्त पाठ करून ठेवायची आहे. आलं का लक्षात? हॅलो. ओके.